हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं मी अनुप्रिता थत्ते स्वागत करते. या कथामालेतली 59वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे टोपी कुंज वृंदावन येथील एक भाग आहे. तेथे राहणाऱ्या श्री माधवदास बाबाजी यांची. संवत 1919 पौष शुक्ल पक्ष द्वादशीच्या दिवशी व्रजमंडल येथील डीग नावाच्या एका गावामध्ये एका ब्राह्मण परिवारात श्री माधवदास बाबाजी यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामधील भक्तीचे संस्कार हे अतिशय प्रबळ आहेत असं दिसून येत असे. त्या संस्कारांच्या प्रभावामुळे बाल्यावस्थेमध्येच घर सोडून ते वृंदावन येथे निघून गेले. कोरिया घाटावरती एका कुटीमध्ये राहून ते भजन करू लागले. माता पिता त्यांना हुडकत हुडकत तिथे जाऊन पोचले आणि पकडून त्यांना घरी घेऊन गेले. पण घरी काही त्यांचं मन लागेना. कारण एकदा वनातील श्रीकृष्णाच्या रासस्थली यमुना पुलींमध्ये भजन करण्याचा ज्याला ओढ लागलेली आहे, चस्का लागलेला आहे, त्याचं मन संसारामध्ये रमत नाही. म्हणून ते भगवंताला निरंतर प्रार्थना करू लागले की हे भगवन, मी तुमच्या शरण आलो आहे. तुम्ही मला या संसार बंधनातून मुक्त करा आणि त्या पथाचं पथिक बनवा ज्याच्यावरती चालून सर्व संतांनी आपली पूर्ण कृपा प्राप्त केलेली आहे. जरा त्वरा करा दयाघन, मला लवकर तुमच्याकडे वृंदावनला घेऊन चला. काही दिवसानंतर त्यांच्या पित्यांचा वडिलांचा स्वर्गवास झाला. मग आईने अशी इच्छा प्रकट केली की तिला जगन्नाथ धामाची यात्रा करायची आहे. माधवदासजी बाबा आईना घेऊन जगन्नाथ धाम येथे गेले. तिथे त्यांना खूपशा महात्मांचा, साधू संतांचा सत्संग मिळाला. त्यामुळे ते अतिशय खुश होते. एक दिवस रात्री ते मनातल्या मनात या महात्म्यांच्या भाग्याचा मनातल्या मनात प्रशंसा करीत होते आणि त्याबरोबरच विचार करत होते की जर आपल्यावर आईची जबाबदारी नसती तर आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे स्वतंत्रतापूर्वक भजन केलं असतं. भजन आईला सोबत घेऊन सुद्धा करता येण्यासारखं नव्हतं असं नाही, परंतु पाठोपाठ आईच्या बरोबर राहिलं की लग्न आणि हे सगळं पुढे पुढे येणार आपल्याला असं त्यांना वाटत होतं. त्याच रात्री जगन्नाथजी यांनी स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि जगन्नाथजी म्हणाले की तुझ्या मातेचं आयुष्य आता थोडं राहिलेलं आहे. लवकरच मी तिला आपल्या धामामध्ये बोलवून घेईन. तू माझ्या आज्ञेने वृंदावन येथे जाऊन भजन कर. हे स्वप्न जे आहे हे खरं आहे हे तुला पटावं म्हणून उद्या सकाळी जेव्हा तू मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाशील त्यावेळेला तिथलं एक प्रसादाचं कमळाचं फूल तुला मिळेल आणि तोच माझा आशीर्वाद असेल. सकाळी उठून माधवदासजी जेव्हा खरोखरीच दर्शनासाठी गेले तेव्हा तिथल्या पुजाऱ्याने त्याला सहजपणे देवाच्या पायावरचं कमळाचं फूल उचलून प्रसादाच्या रूपामध्ये दिलं. तेव्हा अतिशय प्रसन्न होऊन ते फूल आपल्या माथ्याला ह्यांनी माधवदासांनी लावलं. मग ते प्रसन्न मनाने आईला घेऊन जगन्नाथपुरीहून आपल्या घरी जायला निघाले. पण ते घरी पोचू शकले नाहीत कारण वाटेमध्येच आईचा स्वर्गवास झाला. पुढे भगवंताची आज्ञा लक्षात घेऊन ते वृंदावन येथे राहायला गेले. त्यावेळेला त्यांचं वय 24 वर्षाचं होतं. त्यांनी टोपी कुंज येथील महात्मा श्री कल्याणदासजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आणि नंतर श्री गोपालदासजी महाराज यांच्याकडे ते शास्त्राध्ययन करू लागले. त्यांच्याकडून भक्तमाल कथेचं त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण घेतलं
आणि नंतर पुढे भक्तमालची कथाही ते सांगू लागले. सांगता त्यांना त्या भक्तमालचं अतिशय सखोल असं ज्ञान झालं. त्यांचं हे विशेष ज्ञान पाहून लोक त्यांना भक्तमाली या नावानेच हाका मारू लागले. त्यांच्याकडे खूपशा लोकांनी नंतर भक्तमालचं अध्ययन केलं. वृंदावन येथील श्री जगन्नाथ दास भक्तमालीजी आणि अयोध्येचे रामायणी महात्मा श्री रामसुंदर दासजी हे त्यापैकी एक होत. श्री कल्याणदासजी म्हणजे त्यांचे सद्गुरू जे टोपीकुंजचे महंत होते. ते नित्यधामाला निघून गेल्यानंतर माधवदासजी हे टोपीकुंजचे महंत झाले. पण ते टोपीकुंज इथे थोडं कमीच राहत असत. अगदी कामापुरतंच राहत असत. त्यांना वनामध्ये हिंडणे आणि वृक्षांच्या खाली राहणे, वृक्षलतांशी बोलणे अतिशय आवडत असे. म्हणून ते रमण रेतीमधील वनविहार नावाच्या एका स्थानामध्ये अधिक प्रमाणात राहत असत. त्या स्थानाला ते नाव बहुधा त्यांनीच दिलेलं असावं. ते स्थान पहिल्यांदा उबड-खाबड असं जंगलच होतं. त्या स्थानाची अतिशय सेवा ह्या माधवदासजी यांनी केली. आपल्या हाताने त्यांनी तिथली जमीन सुधारली. जमीन साफसूफ केली. त्याच्यामध्ये खतं वगैरे घातली. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे वृक्ष आणि अतिशय सुंदर सुवासाच्या पुष्पांच्या वेली त्यांनी तिथं आणून लावल्या आणि त्याला एका रमणीय अशा उद्यानाचं स्वरूप दिलं. त्यांचा असा विश्वास होता, की स्वतः राधाराणी इथे सूक्ष्म रूपाने फुलं वेचण्यासाठी येत असते. म्हणून ते आपल्या हाताने तेथील लतांना वगैरे पाणी घालत असत. त्याच्यावरती कपडे वगैरे टाकायला, वाळत टाकायला वगैरे मनाई करत असत. त्या उद्यानामधील झाडून सुद्धा ते इतक्या हळूवारपणे काढत, की तो झाडू कधी चुकूनही त्या वेलींना लागू नये. उद्यानामध्ये उगवलेलं गवत, तण वगैरे सगळं अगदी काढून आणि सगळी भूमी त्यातले खडे काटे वगैरे वेचून अतिशय कोमल बनवून ठेवत असत. कारण तिथे राधाराणी येते ना फुलं वेचायला, मग तिच्या पायाला काही टोचायला नको असा त्यांचा भाव होता. ह्या भावुकतेप्रमाणेच रासलीलेवरही त्यांचं अतिशय प्रेम होतं. त्यांना रासलीला फार आवडत असे. म्हणून वनविहार या भागामध्ये ते खूप वेळेला रासलीलाचे खेळ करीत असत. ह्या रासलीला बहुतेक संध्याकाळच्या वेळेला होत असत आणि त्यावेळेला रोषणाई, पताका लावून हे इतकं ते उद्यान सुंदर सजवत असत, की ते खूप सुंदर दिसत असे. तसंच वनातील गायी, पोपट, मोर, हरिणं यांच्यावरती सुद्धा त्यांचं अतिशय प्रेम होतं. गायींना तर ते आपल्या हातानेच लाडू वगैरे खायला घालत आणि पोपट, मैना ह्यांना सुद्धा आपल्या हाताने दाणे खायला घालत असत. तर त्या वनपशूंशी त्यांची इतकी हे ओळख झालेली होती, की त्यांच्या एका इशाऱ्यावरती ते सगळे त्यांच्या भोवती गोळा होत असत आणि अगदी त्यांना त्यांच्या खांद्यावर आसपास बसून असं त्यांनी दिलेलं सगळा चारा, दाणे वगैरे खात असत. पण दुसरा कोणी माणूस तिथे आला, की मात्र ती सगळे पशु-पक्षी निघून जात असत. जेव्हा हे काही उत्सव वगैरे करत, तेव्हा त्यांच्यासाठी, ह्या पशु-पक्ष्यांसाठी लाडू, पुरी, मालपुवे वगैरे सगळं ते पहिल्यांदाच बाजूला काढून ठेवत असत. या वनप्रेमाप्रमाणेच संतांवरतीही त्यांची अतिशय भक्ती होती आणि संत सेवा ही त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. म्हणजे काही वेळेला तर इष्टसेवेपेक्षाही त्यांच्या दृष्टीने संत सेवेला जास्त महत्त्व ते देत असत. ते नेहमी तिथे भंडारा करत असत आणि त्या भंडाऱ्यांमध्ये संतांना दक्षिणा देत असत. त्यावेळेला कधी जर कोणी असं म्हटलं, की खरं तर संतांना दक्षिणा नाही दिली पाहिजे. त्यांना काय रुपये पैसे घेऊन करायचे. त्यावेळेला ते म्हणत, की असं कसं? संतांना फक्त भोजन वाढणं हा नियम फक्त संन्यासियांच्यासाठी आहे. संतांच्यासाठी, साधूंसाठी नाही आहे. कारण संत हे ठाकूर सेवा करत असतात आणि त्यांना ठाकूर सेवेसाठी फळं, फुलं, धूप, दीप
हे सगळं जमवावं लागतं. त्यांना त्याच्यासाठी तरी दक्षिणेमध्ये रुपया पैसा देणं हे अगदी जरूर आहे. कारण हे लोक काही त्याचा आपल्या स्वतःसाठी उपभोग घेत नाहीत, तर ते ठाकूराच्या सेवेमध्येच लावतात. मी पाहिलंय की खूपसे वैष्णव लोक, वैष्णव संत हे पैशाच्या अभावामुळे आपल्या देवाची सेवा अगदी अशी साग्रसंगीत ठीक पद्धतीने करू शकत नाहीत. असं म्हणतात की त्यांच्याकडे एक सिद्ध कमंडलू होता आणि त्याच्यामधून ते साधू संतांना दक्षिणा रुपये वितरण करत असत. कोणालाही ते 1 किंवा 2 रुपयापेक्षा कमी दक्षिणा देत नसत. पंक्तीमध्ये हजार-हजार साधू असत तरीसुद्धा कमंडलूमधील धनराशी कमी पडत नसे, असं सांगितलं जातं. ते काहीही असो, पण एवढं निश्चित की त्यांना जे काही शिष्य किंवा सेवकांच्याकडून मिळत असे, त्यात त्यात ते सगळं धन ते कुठल्या ना कुठल्या बहाण्याने साधू सेवेसाठीच खर्च करत असत. काहीही साठवून ठेवत नसत. ते असं म्हणत, "छल करी, बल करी, बुद्धी करी, संतन के मुख दे, नरसी की सी हुंडी गनी गनी, सामलिया सो लेई." त्यांना जेव्हा कोणी असं म्हणे, की तुमच्याकडं इतकं जर धन येतं, तर तुम्ही तुमच्या ठाकूरांच्या मंदिराचा जीर्णोद्धार का करत नाही? ते नवीन बनवा ना. तुमचं ते मंदिर देवाचं कितीतरी जुनं पुराणं आणि जीर्ण-शीर्ण होऊ लागलेलं आहे. तेव्हा ते म्हणत, की ठाकूरांना आपल्या सेवेपेक्षा आपले जे भक्त आहेत, त्या भक्तांची सेवाच जास्त आवडते आणि ती सेवा केल्यानेच ते खरोखर प्रसन्न होतात. आता ही गोष्ट अगदीच खरी आहे, की आपल्या अनुभवानेच ते असं म्हणत असत. ठाकूर त्यांच्यावरती अत्यंत प्रसन्न असत. परमेश्वर त्यांना खूप वेळेला दर्शन देत असे. खूपदा त्यांच्याबरोबर बोलत असे. ते जेव्हा भक्तमालची कथा ऐकवत असत, त्यावेळेला बहुधा या श्रीकृष्णांची उपस्थिती तिथं असे. एकदा मुंबईचे एक सेठ श्री लक्ष्मीचंदजी यांनी बाबांना विचारलं, "बाबा, तुम्ही कमरा बंद करून जोरजोराने भक्तमालाचा पाठ का बरं करता? दुसरा कोणी ऐकणारा तर मग तिथे नसतो." तेव्हा बाबा म्हणाले, "अरे, भक्तमाल ठाकूर स्वतः ऐकत असतात." तेव्हा शेठजींना त्याच्यावरती विश्वास बसला नाही. पण ही गोष्ट अतिशय खरी होती, की बाबांच्याकडून कथा ऐकण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण अनेक वेळेला अगदी समोर बसून ऐकत असत कथा आणि ते त्यांना पूर्ण वेळ दिसत असत. एवढंच नव्हे तर ते बाबांशी बोलतही असत. एकदा असेच बाबा दरवाजा बंद करून आपल्या खोलीमध्ये पाठ करत होते. त्यावेळेला शेठजी मुद्दाम तिथे गेले. त्यांना स्पष्टपणे 2 आवाज ऐकायला आले. एक आवाज होता बाबांचा भक्तमाल पाठ करणारा आणि दुसरा आवाज होता अत्यंत मधुर अशा कंठाने "हूं, हूं" असं म्हणणारा, म्हणजे कथा ऐकताना हुंकार भरणारा. एकदा बाबा वनविहारमध्ये ध्यानमग्न बसलेले होते. त्यावेळेला अचानक त्यांना राधाराणीने दर्शन दिलं. पण हे दर्शन काही अलौकिकच होतं. त्यावेळेला राधाराणीच्या मस्तकावरती चंद्रिकाच्या जागी मुकुट होता. हातामध्ये नीलकमलाच्या जागी बासरी होती. अंगावरती नीलवर्ण ओढणीच्या ऐवजी झळमळणारा, झगझगणारा असा पितांबर होता आणि त्यांची सगळी वेशभूषा ही अगदी श्रीकृष्णासारखी होती. तेव्हापासून हे माधवदास बाबाजी राधाराणीला गोरेलालजी असं म्हणू लागले आणि जय लालाजी की, जय गोरे लालाजी की असं ते नेहमी प्रत्येक वेळेला उल्लेख करत असत. या माधवदासजींनी माधुरी अली नावाच्या टोपण नावाने पदरचनाही केलेली आहे. त्यातील काही पदे आणि त्यांच्या चरित्रातील पुढचा भाग आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.